पहिल्या एपिसोडमध्ये सांगितल्याप्रमाणे की जी लोक शिवाजी महाराजांच्या सानिध्यात कधी ना कधी कुठे ना कुठे आली होती, ह्या लोकांनी सगळ्यांना पुढे जाऊन मदती केलेल्या आहेत. त्याचपैकी एक माधवसिंग म्हणून एक जण व्यक्ती होती की जी भोपाळच्या शेजारी एक त्यांची थोडी छोटीशी रियासत होती आणि त्या रियासतीचे ते रियासतदार होते. त्यांनी काही काळ शाहूंना आपल्याकडं राहण्याची मुभा दिली. त्यांना काही आर्थिक मदत केली. आणि शाहू महाराज तिथून परत काही दिवसांनी महाराष्ट्राकडे त्यांनी आपली वाटचाल सुरू केली. पुढे जाऊन महाराष्ट्रात करायचं काय, कशा पद्धतीनं आपली भावी वाटचाल ठेवायची, याचा संपूर्ण विचार त्यांनी आपल्या ह्या प्रवासात केलेला आहे. बेसिकली त्या काळी जे राज्य होतं ते ताराराणी चालवत होत्या आणि ताराराणी साहेबांना असं एक भय होतं की शाहू महाराज जर ह्या स्वराज्यात किंवा ह्या महाराष्ट्रात परत आले तर ते ह्या स्वराज्यावर आपला हक्क सांगतील आणि आपण जे 7 वर्ष एवढा मोठा लढा उभा केला औरंगजेबाच्या विरुद्ध, औरंगजेबाला नमोहरम केलं, औरंगजेबाची कबर या महाराष्ट्राच्या मातीत खणली, तर ह्याचं पुढे जाऊन मला किंवा माझ्या पुत्रांना किंवा माझ्या नातवांना हा वारसा हक्क जो छत्रपती घराण्याचा आहे तो सांगता येणार नाही. आता शाहू महाराजांकडे 2 मार्ग होते. एक तर महाराष्ट्रात यायचं आणि आपला वारसा हक्क सोडून साधे पद्धतीने जगायचं, किंवा जो वारशाचा हक्क आहे तो स्थापित करायचा आणि छत्रपती होण्याचा. त्यांनी दुसरा मार्ग स्वीकारला. त्यांनी पक्क केलं की मी संभाजी महाराजांचा पुत्र आहे आणि ह्या गादीचा वारस मी आहे, मी छत्रपती होईन आणि हा स्वराज्याचा कारभार आहे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा कारभार तितकाच धीरोदत्तपणे पुढे चालवेल.